विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे जर अचानक घरी तुमच्याकडे काका आले तर तुम्ही काय करतात रे? आल्या आल्या काकांना आल्या आल्या त्यांना म्हणतात, काका मला एका कोड्याचं उत्तर सांगा बरं, मी तुम्हाला येतं आहे का नाही तर पाहतो, आणि जर तुम्हाला कोड्याचं उत्तर जर नाही आलं तर मला एक चॉकलेट द्यायचं हां. म्हणतात ना तुम्ही, अगदी तसंच असेच कोडे आज आपल्याला अभ्यासायचे आहेत आपल्या या पुस्तकामध्ये. चला तर मग पुस्तक उघडा. आता आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 22, सॉल्विंग पझल्स अँड रिडल्स विथ द गिवन क्लूज. आपण या अगोदर पाहिलं होतं सॅम्पल क्वेश्चन्स. आता आपण त्याच्या पुढचा भाग पाहूया. तुमचं सगळ्यांचं आजच्या या आपल्या ऑनलाईन तासामध्ये खूप स्वागत आहे मुलांनो. आपण पाहत आहोत क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. क्वेश्चन नंबर 1. आता हा भाग पूर्ण आणि पूर्ण तुमच्या शब्दसाठ्यावर अवलंबून आहे मुलांनो. बघा, तुम्हाला जर शब्दसाठा असेल तरच तुम्हाला हे प्रकरण सोपं जाईल. मग त्यासाठी काय करावं लागेल मुलांनो? दररोज तुम्हाला फक्त आणि फक्त 20 शब्द पाठ करायचे. अगदी दररोज. एका दिवसात 20 म्हणजे 10 दिवसात किती होतील? 200. आणि मग एका महिन्यात किती होतील? विचार करा. मग ग्लोसरी वाढवणार ना. मग दररोज 20 शब्द पाठ करा. मगच हे तुम्हाला अगदी सोपं जाईल. आणि आता हा प्रश्न वाचतोय, पण यामध्ये कोणताही अवघड शब्द वाटला की लगे लिहून घ्यायचा आणि ते पाठ करायचा. ओके, चला करूया सुरुवात आपण. क्वेश्चन नंबर 1. विच लेटर विल यू सिलेक्ट? लेटर म्हणजे काय? कोणता अल्फाबेट? विच लेटर विल यू सिलेक्ट? सिलेक्ट म्हणजे निवडणे. टू कम्प्लीट द रिडल, हे कोडं पूर्ण करण्यासाठी. टू फॉर्म 2 मिनिंगफुल वर्ड्स. आता आपल्याला फॉर्म म्हणजे काय? बनवायचे 2 अर्थपूर्ण शब्द बनवायचे. लक्षात आलं का मुलांनो? आपल्याला पुस्तकामध्ये हा अर्थ दिलेला असतो बरं का. खरं तर हे अर्थ द्यायला पाहिजे नाही, पण या पुस्तकाची ही विक्री व्हायला पाहिजे ना, म्हणून ते तिथं अर्थ देतात. पण तुम्ही हा अर्थ वाचायचा नाही. प्रत्येक प्रश्न तुमचं तुम्ही 2 वेळेस 3 वेळेस इंग्लिशमधूनच वाचून त्याचा अर्थ आकलन करून घ्यायचा. समजलं? चला मग आता काय येईल बघा बरं. DOO-R. अरे किती सोपं आहे. लगेच ज्याला शब्दार्थ पाठ आहेत त्याला लगेच उत्तर येतं आहे. DOOR, डोअर. आता इथं ओ आलं तर काय? FROM. आडवा शब्द फॉर्म, फ्रॉम, आणि उभा शब्द डोअर. झालं. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न बघा आता कुठला आहे. दुसरा प्रश्न काय आहे? चूज प्रॉपर सेट ऑफ लेटर्स टू कम्प्लीट द नेम्स ऑफ फ्रूट्स. चूज म्हणजे काय? निवडणे. प्रॉपर सेट ऑफ लेटर्स. प्रॉपर म्हणजे योग्य. सेट ऑफ लेटर्स म्हणजेच काय? वर्णाक्षरांचा संच, म्हणजे योग्य वर्णाक्षरांचा संच निवडायचा आहे. टू कम्प्लीट द नेम्स ऑफ फ्रूट्स. फ्रूट्सचे नावं कंप्लीट करायचे. किती सोपं आहे. प्रश्नाचा अर्थ कळाला की लगेच यायचं उत्तराकडं. मग आता इथं 1 नंबर. मग काय दिले? डॅश ANGO. किती सोपं आहे. वाचलं कीच लगेच कळतं आहे. मँगो म्हणजे पहिला अल्फाबेट येईल यम. मग कुठे यम? ऑप्शन नंबर 2 यम. म्हणजे दुसरीकडं कुठंच यम नाही. म्हणजेच याचं उत्तर निश्चितच 2 येणार. बघा, 1च्या जागी यम ठेवा, 2च्या जागी आता बी ठेवा. BANANA बनाना. इथं झालं मँगो, इथं झालं बनाना. आता 3च्या जागी पी ठेवा. APPLE ॲपल. आणि 4च्या जागी काय ठेवायचं? R, पेअर. झाले का नाही सगळे फळांची नावं? चला, आणि हे कशामुळं आलं? कारण तुम्हाला शब्द पाठ होते म्हणून. हे लक्षात ठेवा. पाठांतर करा बरं का मुलांनो. पुढचा प्रश्न तिसरा काय आहे? व्हॉट इज दॅट बिगिन्स विथ टी? असा कोणता शब्द आहे जो टी पासून सुरू होतो? एंड्स विथ टी. आणि टी पासूनच संपतो. अँड इज फुल ऑफ टी. आणि त्याच्यामध्ये TEA म्हणजे चहा भरलेला असतो. मग काय आहे हे? एकदम बरोबर आहे. त्याचं आन्सर आहे टी पॉट. पर्याय नंबर 2. बघा आता हा टीपॉट जो शब्द आहे कशापासून सुरू होतो? अल्फाबेट टी पासून. संपतो कशापासून? टी पासून. टीला संपतो. आणि पूर्ण कशाने भरलेला असतो? टीनेच. म्हणून याचं उत्तर काय? 2 टीपॉट. चला पुढचा प्रश्न काय आहे? क्वेश्चन नंबर 4. विच लेटर ऑफ द अल्फाबेट इन प्लेस ऑफ स्टार विल बी यूज्ड टू फॉर्म 2 मिनिंगफुल वर्ड्स? आता स्टारच्या जागी आपल्याला कोणता तरी अल्फाबेट ठेवायचा आहे.
म्हणजे अर्थपूर्ण आपल्याला शब्द तयार व्हायचे, मिनिंगफुल वर्ड्स, अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. मग कोणतं येईल कडे? आता आपण यूट्यूब, SHULL, शुल नाही. मग काय येईल? ओ बघू, SHOLL नाही. मग काय? SHLLLL नाही. SHELL, शेल. आणि इथं काय? इथं जर ई घेतलं तर BEACH, बीच. अर्थपूर्ण शब्द तयार झाले. शेल म्हणजे कवच आणि बीच म्हणजे किनारा, समुद्र किनारा. आलं? मग अल्फाबेट कोणतं? ई. पर्याय नंबर किती? 4. चौथ्याचं उत्तर 4. पुढचा प्रश्न 5वा पहा. काय आहे 5वा? काय सांगितलंय पहा. इट फ्लाईज इन द स्काय. आकाशामध्ये उडते म्हणून कोणीतरी, बट इट इज नॉट अ बर्ड. पण ते पक्षी नाही आहे. आकाशात तर उडतंय पण पक्षी नाही. अरे बापरे. पीपल एन्जॉय प्लेइंग विथ इट. आणि लोकांना खेळायला तर खूपच आनंद येतो म्हणून त्याच्यासोबत. कोण असेल गडे? व्हॉट इज दॅट? मग ते कोण आहे? मग शोधा बरं. पर्यायात उत्तर. डोकं लावायचंच नाही. पर्यायात जे आहेत ना त्या 4पैकीच निवडायचं. क्लाउड, ढग आहेत का? अरे ढगासोबत कसं खेळता येईल लोकांना? नाही. एअर, हवा. अरे हवा तर हातातच येत नाही. मग काय? एरोप्लेन. एरोप्लेन तर उंचच असते. मग काय? पर्याय नंबर 3 काईट. एकदम बरोबर आहे. चला पाहू पुढचा. बघूया 6वा प्रश्न. फार सोपा आहे बरं का हा सुद्धा. राईट द करेक्ट लेटर. राईट म्हणजे लिहा. द करेक्ट लेटर म्हणजे योग्य वर्णाक्षर लिहायचं आहे. ऑफ द अल्फाबेट इन प्लेस ऑफ स्टार. स्टारच्या जागी योग्य अल्फाबेट लिहायचा आहे. टू फॉर्म 2 मिनिंगफुल वर्ड्स. आपल्याला 2 अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी स्टारच्या जागी लिहायचं. मग काय येईल रे? बघा बरं. डॅश डॅश म्हणजे स्टार, OUND आणि UGAR. मग बी घेतलं तर काय? बाउंड, बुगर नाही होणार. यस घेतलं तर SOUND. अरे साऊंड म्हणजे आवाज. आणि SUGAR शुगर म्हणजे साखर. आलं की रे? याचं उत्तर बघ 6व्याचं पर्याय नंबर 2. व्यवस्थित दमानी वाचायचा बरं का प्रश्न. असे अर्थपूर्ण प्रश्न आपल्याला शब्द तयार करण्यासाठी काय करावं लागते? दमानी वाचायचं. कधी कधी एखादा अल्फाबेट आडव्या ओळीतला शब्द अर्थपूर्ण करतो पण उभ्या ओळीतलं होत नाही. म्हणून दोन्हीही अर्थपूर्ण व्हायला पाहिजे तरच आपलं उत्तर बरोबर येईल. पुढचा 7वा प्रश्न बघूया आता काय. हा पण सोपा आहे बरं का मुलांनो. काय दिले बघा. आय हॅव अ होल इन माय हार्ट. माझ्या हृदयामध्ये एक छिद्र आहे म्हण. आय ॲम मेड ऑफ मेटल. आणि मी धातूंपासून बनलेला आहे. आय गार्ड युअर डोअर. मी तुमच्या दरवाजाचंच रक्षण करतो. आता दरवाजाचंच रक्षण करणारं कोण असेल गडे? हू ॲम आय. मी कोण आहे असा? मग कोण आहे? डोअर. दरवाजाच कसं येईल? चुकलं. ब्लॉक नाही, खोली नाही येणार. लॉक एकदम बरोबर आहे. त्याच्या हृदयाला छिद्र असते, ऐक नाही. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपं आहे. प्रश्न वाचा आणि अर्थ समजून घ्या, लगेच उत्तर तयार तुमच्या समोर. 8वा प्रश्न. रिअरेंज द लेटर्स टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड रिलेटेड टू रेल्वेज. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का? इथं दिलेला शब्द एक रिअरेंज करायचा आहे म्हणजे पुनर्मांडणी करायची आहे. आणि काय करायचं? मिनिंगफुल वर्ड तयार करायचं त्याच्याशी निगडीत. वर्ड रिलेटेड टू रेल्वेज. पण कशाशी निगडीत अर्थपूर्ण शब्द यायला पाहिजे? रेल्वेच्या निगडीत. मग रेल्वेच्या निगडीत कोणता शब्द आहे? पर्याय वाचलं कीच कळते. स्टेशन. रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पहा पुढचा 9वा प्रश्न. खूप सोपे सोपे प्रश्न आहेत. खूप सोपे सोपे. अभ्यास करणाऱ्यांसाठी सोपे आहेत बरं का मुलांनो. काय 9वा प्रश्न. टू मेक 2 मिनिंगफुल वर्ड्स. आता आपल्याला काय करायचं आहे? 2 मिनिंगफुल वर्ड्स तयार करायचे. राईट द करेक्ट लेटर ऑफ द अल्फाबेट इन प्लेस ऑफ स्टार. स्टारच्या जागी कोणता तरी योग्य अल्फाबेट टाकायचा. कधी कधी तुम्हाला स्टार दिसलं की लगेच कळतंय, अरे आता काय वाचायची गरज आहे प्रश्न. लगेच तुम्हाला वाटतंय तसं. पण प्रश्न वाचा, केव्हाही प्रश्न पूर्ण वाचायचा. आता इथं स्टार 2 आहे. 2 स्टार आहेत पण अल्फाबेट 2 आहेत. सॉरी, अल्फाबेट 1 आहे. या 2 स्टारच्या जागी एकच अल्फाबेट येतो. मग कोणता येईल? आता डॅश डॅश RON म्हणजे सी जर घेतलं, CRON क्रोन. आणि NACL नकल नाही, अर्थ होत नाही. मग काय? आय घेतलं तर IRON
काय आयरन, आयरन इस्त्री. झालं की रे, एक अर्थ पूर्ण झाला. पुढचं एन ए, इथं आय घेतलं होतं तर इथंच आय घ्यावं लागेल. एन ए आय एल, नेल म्हणजे नख, अर्थ पूर्ण झालं. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. चला 10वा प्रश्न. काय आहे 10व्या प्रश्नात? फाइंड द हिडन पार्ट ऑफ द बॉडी. आपल्याला आता हिडन पार्ट म्हणजेच काय रे? जे काही शब्दामध्ये लपलेला भाग आहे, असा हिडन पार्ट ऑफ द बॉडी, आपल्या शरीराचा अवयवाचा एक भाग लपलेला आहे म्हणून. कुठं? फाइंड द हिडन पार्ट ऑफ द बॉडी इन द गिवन सेंटेन्स. ह्या दिलेल्या वाक्यामध्ये एक आपला बॉडी पार्ट लपलेला आहे. द लेटर्स ऑफ द वर्ड आर इन अ सिक्वेन्स. आणि तो जो आपला बॉडी पार्ट आहे ना, तो सिक्वेन्समध्ये आहे बरं का मुलांना. मग कोणता असेल गडे? कॅप. आता पहिलं वाक्य वाचा. दे एस्केप्ड इन अ बलून. ते फुग्यामध्ये बसून पळून गेले. मग आता बॉडी पार्ट कोणता असेल? कॅप. CAP. कॅप काय बॉडी पार्ट आहे का? ही तर टोपी आहे. चुकलं. एल्बो. ELBAW. एल्बो म्हणजे कोपरा. कुठे बघा बरं एल्बो शब्द? ELB. आता बी उलटा आलं, पण आपल्याला म्हणले सिक्वेन्समध्ये आहेत. म्हणजे हे एल्बो बॉडी पार्ट आहे पण सिक्वेन्समध्ये नाही, म्हणून एल्बो येणार नाही. आईज बघा बरं कुठे? इथं सापडलं बघा रे. EYES. आई झालं का सिक्वेन्समध्ये? सापडला बॉडी पार्ट. नेल. यनच्या नंतर हे बघा हे AIL. चुकलं, सिक्वेन्समध्ये नाही आहे, म्हणून ह्याचं करेक्ट उत्तर काय मुलांनो? आईज. कारण हे सिक्वेन्समध्ये एका पाठोपाठ एक. समजलं? 10 प्रश्न समजले ना? पाहूया पुढचा 11वा. बघूया आता पुढचा. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन्स 11 to 14. 11 ते 14 पर्यंत आपल्याला प्रश्नाच्या सूचना दिलेल्या आहेत बरं का मुलांनो. बघा, लुक ॲट द पाय चार्ट. आता हा पाय चार्ट आहे म्हणजे गोलाकार, तर त्याच्यात पाहायचं आहे. फाइंड आउट द वर्ड विच इज नॉट फॉर्मड. असा शब्द शोधायचा आहे जो तयार झालेला नाही, फॉर्मड, युझिंग द लेटर फ्रॉम द चार्ट. या चार्टमधून जे अल्फाबेट आहेत, या अल्फाबेटच्या शिवाय दुसरा शब्द जर तयार झाला असेल तर तो शोधायचा आहे. फार सोपं आहे बरं का मुलांनो. बघा, तुम्हाला वाटेल खरंच हे इतके सोपे प्रश्न स्कॉलरशिपच्या पुस्तकात असतात आपल्या. 11वा. आता हा 11वा प्रश्न आहे आणि ह्याच्यामध्ये 1 2 3 4 शब्द आहेत. तर या 4 शब्दापैकी असा शब्द कोणता आहे की ज्याचे अल्फाबेट याच्या बाहेरचे आहेत? बाईट. BIT, BITE नाहीच इथं, म्हणून 11व्याचं उत्तर किती? पर्याय नंबर 1. चला 12वं पहा. PAST. आता PAST आहे त्याच्यात. SPOT स्पॉट. SPOT हे पण आहे. PICK PIC नाही आहे, म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर किती? 3. चला पुढचं 13वं आहे ना सोपं मुलांनो. बघा, MAP 13वं. MAP मॅप आहे. मॅन. MAN नाहीच, म्हणून 13व्याचं उत्तर किती? पर्याय नंबर 2. कारण हा मॅन शब्द तयार झाला अर्थपूर्ण, पण या पाय चार्टमधले अल्फाबेट नाही आहेत. चला 14वा प्रश्न. MAT आहे. BOAT आहे. स्टॅम्प. STAMP स्टॅम्प पण आहे. ब्रिंग. BRING आरच नाही आहे, म्हणून 14व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. समजायला ना तुम्हाला? पहा पुढचा प्रश्न. 15वा प्रश्न पहा सगळेजण. आणि हा 15वा प्रश्न तर परीक्षेत आला आहे मुलांनो. काय सांगितलं आहे? कम्प्लीट द ग्रीड म्हणजे जाळी. आता ही जाळी तयार करायची आहे बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ लेटर्स. योग्य आपल्याला सेट ऑफ लेटर्स म्हणजे योग्य हे पर्यायातले जे सेट ऑफ लेटर्स आहेत अल्फाबेटचे सेट ते वापरायचे. मग कोणतं येईल गडे? शोधा. आता CR-O. आता तुम्हाला जर शब्दार्थ पाठ असतील तर लगेच कळेल बघा. CROW क्रो म्हणजे कावळा. म्हणजे आता इथं O येते. O कुठे आहे पहिल्यांदा? पर्याय नंबर 3 आणि पर्याय नंबर 4 हे 2मध्ये, म्हणजे हे 1 आणि 2 ते कटले लगेच. मग आता इथं CROW आला. आता इथं काय? ऑस्ट्रिच. OSTRIC. इथं CH येते. ऑस्ट्रिच म्हणजे इथं बघा O चौथ्या पर्यायात O आणि इथं आलं C. आता C पासून CRANE
क्रेन म्हणजे बगळा. आणि इथं ई आलं तर EAGLE ईगल. झाले अर्थपूर्ण सगळे शब्द तयार. मग कशापासून झाले? पर्याय नंबर 4 पासून. पण इथं थोडंसं तुम्हाला डोकं लावावं लागतंय. ओ कुठं ठेवायचं, सी कुठं ठेवायचं आणि ई कुठं ठेवायचं. उभे आणि आडवे कसे अर्थपूर्ण शब्द तयार होतात हे पण तुम्हाला कळावं लागते. आणि हे केव्हा कळल? सरावाने. म्हणून जास्तीत जास्त सराव करा. पहा पुढचा प्रश्न बघूया. 16वा प्रश्न. आय लाईक बोन्स. मला हाडे आवडतात. मला नाही आवडत रे बाबा, हे वाक्यात लिहिलेलं आहे. माय चिल्ड्रन आर पपीज. आपली काय सांगितले? माझे पिल्ले, कुत्र्याचे पिल्ले ला काय म्हणतात रे? पपीज. आणि पुढं काय? आय गार्ड युअर हाऊस. घराचं रक्षण करतो. ॲट नाईट, रात्री. हू ॲम. वाचल्यात समजलं की नाही तुम्हाला? पपीजवरूनच. म्हणून ह्याचं उत्तर काय? 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 3 डॉग. किती सोपे आहेत प्रश्न. बघा 17वं. आय कॅन नॉट लिव्ह विदाऊट वॉटर. मी पाण्याशिवाय राहू शकत नाही. झालं, एवढं वाचलं कीच कळतंय तुम्हाला ह्याचं उत्तर काय. आय हॅव फाईन्स. मला कल्ले पण आहेत. आय स्विम इन वॉटर. मी पाण्यामध्ये पोहतो. हू ॲम आय. मी कोण आहे? तर फिश. एकदम बरोबर आहे. 17व्याचं उत्तर 2 फिश. पुढचं, कारण इथं काय म्हणले? फिन्स आहेत म्हणजे कल्ले आहेत. कल्ले कशाला असतात? टॉर्टॉईजला नसतात किंवा फ्रॉगला नसतात किंवा सापाला नसतात. म्हणून उत्तर 2च. पुढचं 18वा प्रश्न. फाइंड द हिडन नेम ऑफ अ व्हेकल इन द सेंटेन्स. फाइंड म्हणजे काय? शोधणे. द हिडन नेम. हिडन नेम म्हणजे काय? लपलेलं नाव. ऑफ अ व्हेकल, गाडीचं एका. इन द सेंटेन्स, या वाक्यामध्ये एका गाडीचं नाव लपलेलं आहे, ते शोधायचं आहे आपल्याला. पे युअर टॅक्स इन टाईम. मग काय? कोणत्या गाडीचं नाव लपलेलं आहे? ट्रेन. TRच नाही. मग काय? टांगा पण नाही होत. प्लेन नाही. टॅक्सी. ह्या बघा, TAXI टॅक्सी. झालं का नाही तयार? म्हणून 18व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. समजलं मुलांनो? पहा पुढचा 19वा प्रश्न. सोपे आहेत बरं का रे, सगळे सोपे प्रश्न आहेत. काय सांगितलं 19वा प्रश्न? आय हॅव 4 विंग्स. मला 4 पंख आहेत. अँड 6 लेग्स. आणि 6 पाया आहेत. माय नेम टेल्स यू. माझं नाव तुम्हाला सांगतंय. व्हॉट आय कॅन डू. मी काय करू शकतो ते माझं नावच तुम्हाला सांगतंय. हू ॲम आय. मी कोण आहे? मग आपण जास्त डोकं नाही लावायचं रे एखादा अवघड आल्यावर. पर्यायच वाचायचे. अँट. आता मुंगीला काही पंख आहेत का? नाही, चुकलं. कॉक्रोच. मग कॉक्रोचला पंख आहेत, पण कॉक्रोच या नावावरून काही कळतंय का ते काय करतंय ते? नाही, चुकलं. फ्लाय. फ्लाय म्हणजे माशी. आणि माशीलाही पंख आहेत आणि 6 पाय आहेत आणि हिच्या नावावरूनच कळते ही उडते. एकदम बरोबर आहे. म्हणून 19व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचं 20वं. जॉईन द लेटर ऑफ द अल्फाबेट विथ द पिक्चर टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. आता फार महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का मुलांनो. फार सोपा आणि फार महत्त्वाचा प्रश्न आहे. काय सांगितलं या प्रश्नामध्ये? तर जॉईन द लेटर. जॉईन द लेटर म्हणजे आपल्याला हे वर्णाक्षर म्हणजे जोडून हे वर्णाक्षर चित्रात सांगितलेले जोडायचे. ऑफ द अल्फाबेट विथ द पिक्चर. हे अल्फाबेट आणि पिक्चर ह्या दोघांना जोडायचं आहे. टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. आणि एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. किती सोपं आहे. सी आणि लॉक. क्लॉक. हे बघा पर्याय नंबर 3 क्लॉक तयार झालं. म्हणून ह्याचं उत्तर काय रे? 20व्याचं उत्तर पर्याय नंबर 3 क्लॉक. पहा अर्थपूर्ण शब्द तयार झाला. फक्त तुम्हाला वाचायची सवय पाहिजे बरं का मुलांनो. वाचलात की उत्तर तयारच आहे तुमच्यासमोर. 21वा प्रश्न. आय वन द रेस विथ हेअर. मी हेअर म्हणजे सस्यासोबत शर्यत जिंकलेलं आहे. म्हणजे कोण आहे? वाचल्याच कळते बघा तुम्हाला लगेच. आय कॅन लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर. मी जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकतो. एवढं वाचलं तरी उत्तर कळतंय तुम्हाला, पण पूर्ण वाचा नेहमी. हू ॲम आय. मी कोण आहे? एकदम उत्तर बरोबर आहे. 21व्याचं उत्तर टॉर्टॉईज. कारण हा पाण्यात जमिनीवर पण राहतो आणि पाण्यात पण राहतो आणि सस्यासोबत शर्यत झालती ह्याची, आहे की नाही? आणि जिंकला होता हा. आहे ना सोपं? मला सांगा, फक्त प्रश्न वाचा व्यवस्थित. 22वा प्रश्न बघा, हा पण सोपा आहे. चूज द करेक्ट लेटर. चूज म्हणजे निवडणे. द करेक्ट लेटर म्हणजे काय? योग्य वर्णाक्षर ऑफ द अल्फाबेट टू कम्प्लीट द रिडल. कम्प्लीट द रिडल म्हणजे कोडं पूर्ण करण्यासाठी करेक्ट लेटर निवडा.
अल्फाबेटचं, वर्णाक्षराचं. खूप सोपं आहे. काय? ॲक्रॉस म्हणजे असं. वी प्रे टू हिम ऑलवेज. आता आडवी जी आहे लाईन, प्रे करतो आपण, त्यांना प्रार्थना करतो. अरे मग किती सोपं आहे, आपण देवाला प्रार्थना करतो. मग काय येईल? GO अल्फाबेट D, गॉड. आणि डाऊन हे उभं. उभं काय आहे? इट गार्ड्स आवर हाऊस ॲट नाईट. आणि रात्री हे रक्षण करते. कोण आहे? हे D जर इथं ठेवलं तर DOG, डॉग. आलं. 22चं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपं आहे. पहा पुढचा. बघूया 23वा प्रश्न. आय ॲम बिगर दॅन सी. मी समुद्रापेक्षा मोठा आहे. इट इज डार्क अँड क्वाईट डीप इनसाइड मी. माझ्यामध्ये काय आहे? इट इज डार्क अँड क्वाईट डीप इनसाइड मी. काळोख आहे आणि क्वाईट डीप म्हणजे खूप खूप खोल आहे माझ्यामध्ये. देअर आर माउंटेन्स. माझ्यामध्ये माउंटेन्स आहेत म्हणजे पर्वत आहेत. प्लेन्स पठारं आहेत. अँड स्ट्रेंचेस म्हणजे खंदकंसुद्धा आहेत. ॲट माय बॉटम माझ्या तळाला. म्हणजे माझ्यामध्ये काय काय आहेत? पर्वत आहेत, पठारं आहेत आणि माझ्या तळाला काय आहे? तर खंदकंसुद्धा आहेत. व्हॉट ॲम आय? व्हॉट ॲम आय? मी कोण आहे असा? मग कोण असेल गडे हे? बीच. मग समुद्रकिनारा असेल का? नाही, समुद्रकिनाऱ्यावर कुठं खंदक असते? ओशन. 23चं उत्तर काय मग? ओशन म्हणजे समुद्र. मोठा समुद्र, महासागर. महासागरामध्ये पर्वत असतात, महासागरामध्ये पठार असतात, महासागरामध्ये खंदकंसुद्धा असतात. म्हणून याचं उत्तर काय? 23चं उत्तर पर्याय नंबर 2. चला पाहूया पुढचा 24वा प्रश्न. हा पण सोपा आहे बरं का मुलांनो. आय हॅव 2 हँड्स अँड 2 लेग्स. मला 2 हातं आहेत आणि 2 पाय आहेत. आय हॅव अ स्मॉल हेड. मला लहान डोकं पण आहे. देअर आर 2 अँटेनाज ऑन माय हेड. माझ्या डोक्यावर 2 अँटिनाज आहेत. आता अँटिना म्हणलं की लगेच कळालं उत्तर. म्हणजेच काय? आय ओबे माय मास्टर्स ऑर्डर. मी माझ्या मालकाच्या सर्व आज्ञा ऐकतो. हू ॲम आय? मी कोण आहे? अरे किती सोपं आहे. रोबोट, त्यालाच अँटिना असतात, कॉम्प्युटरला नसते. टेलिव्हिजन तर काही आज्ञा ऐकतच नाही. सर्वंट तर ते अँटिना नसतो. म्हणून याचं उत्तर 24चं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपं आहे. पहा पुढचा प्रश्न 25वा. काय आहे? फाइंड द हिडन बॉडी पार्ट. फाइंड म्हणजे शोधा. द हिडन बॉडी पार्ट म्हणजे लपलेला शरीराचा अवयव. इन वन ऑफ द गिवन वर्ड्स. खाली शब्दामध्ये एक बॉडी पार्ट लपलेला आहे बरं का. मग कुठं आहे, कोणता आहे ते शोधायचं आहे. मग बघा आता हे सगळं तुमच्या ग्लोसरीवर आहे बरं का मुलांनो. जेवढी जास्त तुमची ग्लोसरी तेवढं तुम्हाला उत्तर लगेच सापडल. मग काय आहे बघा. काय पहिला दिलेला आहे? कॅलेंडर. कॅलेंडर. ह्याच्यात कुठं काही शरीराचा अवयव होतो का? नाही होत. फार्मर. आता इथं अरे हे तयार झालं बघा. ARM. आर्म म्हणजे बाहू. हे फार्मर या शब्दामध्ये बॉडी पार्ट लपलेला आहे. म्हणून 25चं उत्तर पर्याय नंबर 2. पहा पुढचा प्रश्न 26वा. हा पण सोपा आहे बरं का मुलांनो. फाइंड अनादर वर्ड फॉर हाऊस. फाइंड शोधा. अनादर वर्ड फॉर हाऊस घरासाठी एक वेगळा शब्द शोधा. हिडन इन द गिवन वर्ड्स लपलेला आहे, या शब्दामध्ये एक लपलेला आहे. मग कोणता असेल गडे तो? मग हाऊससाठी दुसरा शब्द कोणता असतो? होम. मग होम कुठं दडलाय का बघू बरं इथं. 26व्याचं पहिल्याचं काय? कारपेंटर. कारपेंटर. इथं होम कुठं आहे का? नाही. बिल्डर. बिल्डर 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 इथं होम नाही. आता इथं काय? शू मेकर. HOME होम. मागं पुढे शब्द तयार व्हायला की नाही. म्हणून 26व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. हाऊसशी समानार्थी शब्द इथं दडलेला आहे. तो आहे होम. HOME. कळालं. चला पुढचा 27वा प्रश्न पहा. फार सोपे प्रश्न आहेत बरं का मुलांनो. छान वाचायचे प्रश्न. 27वा काय? आय वर्क विथ निडल अँड थ्रेड. मी सुई आणि दोऱ्यासोबत काम करतो. आय मेक क्लोथ्स फॉर यू. मी तुमच्यासाठी कपडे बनवतो. हू ॲम आय? मी कोण आहे? अरे टेलर. किती सोपं आहे. सापडलं ना उत्तर. डॉक्टर नाही, मेकॅनिक नाही की कारपेंटर नाही. याचं उत्तर 27व्याचं 4 टेलर. पुढं 28वा. आय नीड पॉट्स, पॅन्स अँड स्पून्स अँड
लॅडल्स, मला काय काय साहित्य लागते बघा. मला भांडे लागतात, तवे लागतात, चमचे लागतात आणि पळे लागतात. व्हेन आय वर्क युअर माउथ बिगिन्स टू वॉटर. मी जेव्हा काम करतो तेव्हा तुमच्या तोंडाला पाणी सुटतंय. व्हॉट ॲम आय, मी कोण आहे? आणि मग कोण आहे हे सगळं वापरणारं? तोंडाला पाणी केव्हा सुटतंय? स्वयंपाक करताना. म्हणजे हा नक्कीच कोण असेल? आचारी. म्हणून 28व्याचं उत्तर पर्याय नंबर 2, अ कुक. एक आचारी, स्वयंपाकी. ऐकणे सोपं. पुढं 29वा प्रश्न असा सोपा आहे. आय फ्लो डाऊन द माउंटेन. मी डोंगरावरून खाली पडतो. फ्लो डाऊन म्हणजे वाहतो. आय फ्लो डाऊन द माउंटेन. मी डोंगरावरून वाहतो. आय फ्लो टू मेक पीपल हॅपी. मी वाहतो कशामुळं? लोकांना सुखी करण्यासाठी मी वाहतो. आय फ्लो टू मीट द सी. मी वाहते. आता इथं कळालं बघा थोडं थोडं. आता वाहतो नाही आहे, वाहते. आय फ्लो टू मीट द सी. मी समुद्राला भेटण्यासाठी वाहते. हू ॲम आय, मी कोण आहे मग? नदी. एकदम बरोबर आहे. म्हणून 29व्याचं उत्तर पर्याय नंबर 3, रिव्हर म्हणजे नदी. पाऊस नाही येणार, वॉटरफॉल धबधबा नाही येणार, की स्ट्रीम म्हणजे झरा नाही येणार. नदीच हे त्याचं उत्तर आहे. कळालं? पहा पुढचा प्रश्न 30वा. काय 30वा प्रश्न? आय ॲम द क्लोजेस्ट नेबर ऑफ द अर्थ. मी पृथ्वीचा एकदम जवळचा शेजारी आहे म्हण. अरे बापरे, कोण असेल गडे? यू सी मी इझिली ॲट नाईट. तुम्ही मला रात्री पाहू शकतात. अरे आता कळालं, रात्री दिसते म्हणजे कळालं. पीपल ऑन अर्थ लव मी अँड राईट पोयम्स अबाउट मी. पीपल ऑन अर्थ म्हणजे पृथ्वीवरचे लोक. लव मी म्हणजे माझ्यावर प्रेम करतात. अँड राईट पोयम्स अबाउट मी आणि माझ्यावर कविता पण लिहितात. आता कळालं रे. हू ॲम आय म्हणजे मी कोण आहे? कोण असेल गडे? द सन. पृथ्वीचा शेजारी आहे आणि रात्री दिसतंय का? हे नाही, सन नाही येणार. द मून. एकदम बरोबर आहे. पृथ्वीचा शेजारी आहे आणि रात्री दिसतो. म्हणून 30व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. किती सोपे सोपे प्रश्न आहेत. पुढं आता काय दिले? इन्स्ट्रक्शन्स आहेत बरं का मुलांनो. नीट वाचायचं व्यवस्थित. प्रश्न वाचलात म्हणजे तुम्हाला अर्ध उत्तर येते बघा. हां, मग अर्ध उत्तर येण्यासाठी वाचणार ना प्रश्न. कधीही प्रश्न दमाने वाचायचं. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन्स 31 to 33. 31 ते 33साठी सूचना. लुक ॲट द फॉलोइंग लेटर सिरीज अँड आन्सर द गिवन क्वेश्चन. खाली दिलेले हे काय अक्षरे पाहिजेत, वर्णमालेचे अक्षरं आणि त्याच्या खाली क्रमांक दिलेले आहेत. आणि लेटर सिरीज अँड आन्सर द गिवन क्वेश्चन आणि उत्तर द्यायचे. एकदम सोपं आहे रे मुलांनो, इतकं सोपं आहे ना. तुम्ही म्हणताल सर तुम्ही शिकवायच्या आधीच आम्हाला हे येतं आहे बघा. 31वं काय? चूज द वर्ड फॉर्मड बाय यूजिंग द लेटर्स ॲट 10, 15, 11 अँड 5. चूज म्हणजे काय? निवडा. द वर्ड फॉर्मड बाय असा एक शब्द तयार करा जो कसा तयार झालेला आहे? यूजिंग लेटर्स ॲट 10. 10 नंबरला कोणता शब्द आहे बघा? जे. 15 नंबरला कोणता आहे? ओ. जे ओ. 11 नंबरला के. जे ओ के. आणि 5वा काय? ई. जे ओ के. जे ओ के ई. 5व्या नंबरला जोक. म्हणून 31व्याचं उत्तर किती? पर्याय नंबर 2, जोक. कळालं? आहे ना सोपं. पुढं हेच इन्स्ट्रक्शन 32व्यासाठी आहे. विच लेटर इज ॲट 7th प्लेस. 7 नंबरला कोण आहे? अल्फाबेट जी. किती सोपं आहे हे. म्हणून ह्याचं उत्तर 32व्याचं पर्याय नंबर 3. किती सोपं आहे. 33वा. द लेटर्स यूज्ड इन द वर्ड हिम आर फाउंड ॲट डॅश डॅश प्लेस. आता हिम हे काय, त्याचे क्रमांक कोणते कोणते आहेत बघा? HIM हिमचं. एच कुठं आहे इकडे? एच आहे 8 नंबर. 8 नंबर सुरुवातीला बरं का. आणि आय कुठं आहे? आय 9. 8 नंतर 9. आणि यम कुठं आहे? 8, 9 आणि 13. 8, 9 आणि 13. 8, 9 आणि 13 म्हणजे 33व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. समजायला ना मुलांनो? किती सोपं आहे. पहा पुढं. आता हा तर प्रश्न परीक्षेत आलाय बरं का मुलांनो. 2018च्या परीक्षेत आलाय बघा. 34वा प्रश्न. सॉल्व द रिडल. कोडं सोडवा. इट हॅज 3 ब्लेड्स. त्याला 3 ब्लेड आहेत म्हण. दे गो राऊंड अँड राऊंड. ते गोल आणि गोल फिरतात. इट गिव्ज कूल एअर. आणि आता इथं लगेच कळतंय रे. गिव्ह कूल एअर. थंड हवा देते. मग थंड हवा कोण देते रे आपल्याला? व्हॉट इज इट? लॅम्प हवा देतो का? नाही. रेफ्रिजरेटर हवा देतो का थंडगार? नाही. अँड ओव्हन
नाही तर काय पर्याय नंबर 1 फॅन. म्हणून 34व्याचं उत्तर पर्याय नंबर 1 फॅन. आहेत ना सोपे सोपे प्रश्न. पहा बरं 35वा. हे तर परीक्षेत आलेलं आहे बघा. परीक्षेत आलेले सुद्धा किती सोपे प्रश्न आहेत. सॉल्व द रिडल. कोड सोडवा. 2019च्या परीक्षेत आलेलं. आय यूज अ स्टेटोस्कोप. आता मला सांगा बरं ह्या प्रश्नाच्या खाली दिलाय का अर्थ? मग आता काय करणार? तुम्ही जर अर्थ असंच वाचायची सवय जर लागली तुम्हाला तर इथं अर्थ नसल्यावर तुमच्या पायाखालची वाळूच सरकती बघा. म्हणून कधीही पुस्तकातले अर्थ वाचायचेच नाहीत, कारण परीक्षेत येत नाही ते मुलांनो. मस्त प्रश्न वाचा आणि अर्थ काढा. आय यूज स्टेथोस्कोप. मी स्टेथोस्कोप वापरतो. अँड एक्झामाइन द पेशंट्स. पेशंटला तपासतो. म्हणजे कोण आहे? किती सोपं आहे. हू ॲम आय? अरे डॉक्टर. 35व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढं 36वं कंप्लीट द पझल. आता हे कोडं पूर्ण करायचं बरं का मुलांनो. हे तर फार सोपं आहे बघा. हे तर परीक्षेत आलेलं पण आहे. काय आहे 2019च्या परीक्षेत आलेलं कोड? हे उभी लाईन आहे, आडवी आहे आणि पुन्हा उभी आहे. मग काय येईल सांगा बरं. इथं डॅश डॅश NDIG डॅश डॅश. मग इथं बी घेऊन बघू. BNDI बंडिगल. बंडिगल नाही येणार. यल इथं ठेवलं तर नाही येत. पुन्हा के घेऊया. KNDIGG कंडिगल ग. नाही हे पण नाही येणार. आता इथं घेऊया. INDIGO. आता इथं ओ घेतलं बघा. इंडिगो. अरे तयार झालं ना एक रंग इंडिगो. आता इथं जर काय आहे ORAN. आता हे जी आहे. जी तिथं ठेवलं. ORANG ऑरेंज. आणि इथं जी आहे तर GREN ग्रीन. तयार झाले कलरचे 3 नावे. समजलं मुलांनो? तर हा प्रकरणाचा भाग खूप महत्त्वाचा होता मुलांनो. अगदी सहज तुम्हाला या प्रकरणामध्ये मार्क मिळू शकतात. पण केव्हा मिळतील मुलांनो? तुम्ही तुमचा शब्दसाठा वाढवला तर. म्हणून शब्दसाठा वाढवा, प्रश्न छान वाचा, अर्थ आकलन करून घ्या, तरच तुम्हाला याचे मार्क मिळतील. तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक मुलांनो.